नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या प्रिय भक्तांनो, स्वामी आज तुम्हाला म्हणत आहेत की बाळा, आज मी तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा संदेश घेऊन आलो आहे. तू या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करून पुढे जाऊ नकोस, कारण तुझ्या आयुष्यात मी आज असा क्षण दिला आहे ज्याची तू खूप दिवसापासून वाट पाहत आहेस. तुला वाटत आहे की देवाने मला भेट द्यावी, माझे सर्व दुःख दूर करावे, मला जवळ घ्यावे. तर बाळा, आज तू मोकळा श्वास घे, कारण तुझा तो दिवस आज आला आहे. त्यासाठी तू तयार राहा. स्वामी म्हणतात की बाळांनो, देवाला दुःखात आठवण्याचा हक्क त्यांनाच असतो की सुखात ज्यांनी देवाचे आभार मानले असतात. आयुष्यात कधी कधी इतके बेधुंद व्हावे लागते की दुःखाचे काटे टोचूनही आपल्याला खळखळून हसावे लागते. त्यालाच आयुष्य म्हणायचे असते. आपल्याला दुःख असूनही कुणालाही दाखवायचे नसते. केवळ अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांना पुसत पुन्हा हसायचे असते. आणि जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. तुम्हाला वाटते की चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास काय देतो, पण देव त्यांची कधी साथ सोडत नाही. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण त्यांना साथ कधीच देत नाही. मग तुमचेही स्वामीवरती प्रेम असेल तर स्वामी आई, तू मला अशीच साथ दे अशी कमेंट करा. स्वामी आई सदैव तुमचे रक्षण करेल. देव म्हणतो, बाळा, कोणताही व्यक्ती हा वाईट स्वभावाचा नसतो, तर केवळ आपले विचार त्याच्याशी न पटल्यास आपल्याला तो वाईट वाटायला लागतो. कसं आहे ना, हे जग गरजेच्या नियमानुसार चालत असते. ज्या सूर्याची थंडीत लोक आतुरतेने वाट बघितली जाते, त्याच सूर्याचा उन्हाळ्यात तिरस्कार केला जातो. मग तुमची किंमत तेव्हाच होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल. तुम्हाला जर जीवनामध्ये खूप जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण भगवंत संघर्ष करायची संधी केवळ त्यांना देतो ज्याच्यामध्ये ती क्षमता असते. माणसाने जीवन एकदम सुखाने जगावे. आपल्याबरोबर काय काळ घडले याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला उद्या काय घडवायचे आहे याचा विचार करा. कारण आपण केवळ गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलो आहे. आपण सगळेजण उद्याचा दिवस बघण्यासाठी झोपतो, परंतु कुणीच हा विचार करत नाही की ज्याचे मन आज आपल्यामुळे दुखावले गेले आहे त्याला झोप लागले असेल का. मग तुमच्याही हातून एखादी चूक झाली असेल, कोणाचे मन दुखावले असेल, तर स्वामी आई मला क्षमा करा आणि माझ्याकडून परत कोणाला त्रास होऊ नये अशी सद्बुद्धी मला दे अशी प्रार्थना करा. कारण भरवशा नावाचा पक्षी एकदा उडाला की तो परत कधीच बसत नाही. आनंद हा एक असा भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येक जण आहे. दुःख हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाकडे आहे. तरीही अशा आयुष्यात तोच जिंकतो ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. म्हणून जीवनात समोर आलेली आव्हाने जरूर स्वीकारा, कारण त्यातून तुम्हाला एकतर यश प्राप्त होणार अथवा अपयशातून अनुभव मिळणार. सर्वात मोठे वास्तव, लोक तुमच्याविषयी चांगले ऐकल्यावर संशय व्यक्त करतात, परंतु वाईट ऐकल्यावर मात्र लगेचच त्यावर विश्वास ठेवतात. मग धाडस केल्याशिवाय जगात कोणालाच यश मिळत नाही, कारण ज्यांच्यात हिंमत असेल त्यालाच आज किंमत असते. समजा तुम्हाला ही कुठली गोष्ट करायची असेल तर तुम्हाला त्यासाठी अगोदर हिंमत दाखवून धाडसेने कामच करावे लागेल. आपण नशीब नशीब म्हणतो, आपण तसे काहीही नसते. कर्म करत राहिले की समाधान हे मिळतच असते. हातावरच्या रेषांचे काय असते तेही काही विशेष नसते, कारण भविष्य तर त्याचेही असते ज्यांना हात नसतात. जेव्हा आपण लोकांना वेळ देतो तेव्हा वाटते की आपण रिकामेच आहोत, परंतु त्यांना हे कळत नाही की आपण केवळ त्यांच्यासाठीच वेळ काढत असतो. मग जेव्हा परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा. हे कलियुग आहे. इथे खोट्याला स्वीकारले जाते आणि खऱ्याला लुटले जाते. थोडा संयम ठेवा. संकटाचे हेही दिवस निघून जातील. जे तुम्हाला आज पाहून हसतात उद्या तेच तुमच्याकडे पाहतच राहतील. कारण इथे कोणत्याही जहाजाला समुद्रातले पाणी संपूर्णपणे बुडवू शकत नाही, परंतु जर त्या जहाजाने ते पाणी आत येऊ दिले तर ते जहाज बुडल्याशिवाय राहतही नाही. अगदी तसेच
जगातले सर्व नकारात्मक विचार तोपर्यंत तुम्हाला हरवू शकत नाहीत जोपर्यंत तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश करू देत नाहीत. तुमच्याही मनात नकारात्मक विचार येत असेल तर स्वामी मला त्यापासून दूर ठेवा अशी कमेंट करा. स्वामी म्हणतात, जीवनात तुम्ही कधीही कोणावर जबरदस्ती करू नका की त्याने तुमच्यासाठी वेळ काढावा. जर त्या व्यक्तीला खरोखरच तुमची काळजी असेल तर तो स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढणारच. मग त्याच्या इतक्या जवळ राहा की नात्यात विश्वास राहील. दूर इतक्याही जाऊ नका की वाट बघावी लागेल. नात्यात संबंध इतका असू द्या की नाते जरी आशा संपली तरीही नाते मात्र कायम राहील. समजा जीवनात एखाद्या गोष्टीत आपण हरलो तर ती भावना जितकी अपेक्षित आहे तितकीच दुःखदायक असते. त्यापेक्षा हे पुन्हा त्याच गोष्टी जिंकण्याची इच्छा नसणे ही भावना जास्त भयंकर असते. मग सतत प्रयत्न करा. जीवनात तुम्ही काय गमावले याच्यावर कधीही गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात. जर तुम्हाला जीवनात आनंदाने जगायचे असेल तर या दोन गोष्टी विसराच. तुम्ही जे दुसऱ्यासाठी चांगलं केलं ते आणि दुसऱ्यांनी तुमच्यासाठी जे वाईट केलं ते. जीवनात कधीही कुणासमोर स्वतःचे स्पष्टीकरण देत बसू नका, कारण तुम्ही ज्यांना आवडता त्यांना तुमच्या स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि तुम्ही ज्यांना आवडत नाही ते कधीच तुमच्या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवायला तयार होत नाहीत. जोपर्यंत झाडू एकत्र बांधलेला असतो तोपर्यंत तो कचरा साफ करतो, परंतु जेव्हा तोच झाडू विखरला जातो तेव्हा तो स्वतःच कचरा होऊन जातो. त्यामुळे एकत्र राहा. जीवनातल्या असंख्य समस्याचे केवळ दोनच कारणे असतात. एक तर आपण विचार न करता कृती करतो अथवा कृती करण्याऐवजी फक्त विचारित करीत बसतो. आपले दुःख मोजक्या 1% माणसाजवळच व्यक्त करा, कारण 50% लोकांना तुमची काहीच पर्वा नसते आणि 49% लोकांना तुम्ही अडचणीत आहेत याचा आनंदच होत असतो. वेळ केव्हाच आपल्यासाठी थांबत नाही. मग आपण योग्य वेळेची वाट का बघत बसायचे? येणारा प्रत्येक क्षण हा योग्यच असतो. चुकतो तो फक्त आपला निर्णय. करोडो लोक जगात आहेत तरी पण तुम्ही जन्माला आलात कारण भगवंत तुमच्याकडून काही अपेक्षा करत आहे जी करोडो लोकांपासून पूर्ण होण्याची शक्यता नाही. पहिले स्वतःची किंमत करा. तुम्ही खूप मौल्यवान आहात, कारण मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. या जगात नाते तर सगळे जोडतात, परंतु नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. जरी वाघ जखमी झाला तरी पण तो जीवनाला कंटाळत नाही. तो काही काळ थांबतो, वेळ जाऊ देतो आणि परत एकदा बाहेर पडतो, तीच दहशत घेऊन आणि तोच दरारा घेऊन. कारण पराभ्रमाने माणूस संपत नसतो, तर तो तेव्हा संपतो जेव्हा तो प्रयत्न करतो सोडतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.